प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीशी काडीमोड घेतलाय। वंचित आघाडी स्वबळावर महाराष्ट्रात निवडणुका लढवणार आहे तसं त्यांनी जाहीर केलंय। यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। जरांगे पाटील या फॅक्टर आपण लक्षात घेतला पाहिजे, पण दुर्दैवाने तो फॅक्टर काही लक्षात घेतला नाही। या लोकसभेमध्ये मुस्लिम उमेदवार सुद्धा आपण उतरायचा। गेल्या अनेक महिन्यांपासून महाविकास आघाडी आणि वंचित मध्ये सुरू असलेली चर्चा निष्फळ ठरली आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीशी अखेर काडीमोड घेतलाय। त्यामुळे आता महाविकास आघाडीला महायुतीप्रमाणेच वंचित बहुजन आघाडीचाही सामना करावा लागणार आहे। महाविकास आघाडीतून वंचितने एक्झिट घेतल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। 48 जागा आहेत महाराष्ट्रात। त्यांनी रामटेकलाही उमेदवार उभा केला, नागपूरला पाठिंबा दिलाय काँग्रेसला। चांगलं आहे ना, ते त्यांच्या पद्धतीनं भूमिका घेत असते। पण महाविकास आघाडी आग्रही होती प्रकाश आंबेडकरांसाठी, अजूनही आग्रही आहे होती का सर? आजही आम्ही आग्रही आहोत ना। वंचितची आणि शिवसेनेची सगळ्यात आधी युती झाली, मग महाविकास आघाडी। लोकसभा निवडणुकीत सगळ्या भाजप विरोधकांची मोठ बांधण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला गेला होता। या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी महाविकास आघाडीची बोलणी सुरू होती, पण वंचितशी महाविकास आघाडीचं लोकसभा जागेचं गणित काही जुळलं नाही। आघाडी म्हणून सुद्धा आग्रह राहिलेला आहे की वंचितने आमच्या समवेत राहावे। देशातला इतिहास एक वेगळ्या पद्धतीने वळणावर आहे। कशा पद्धतीने लोकशाही पुढे जाणार, राज्यघटनेचं काय होणार, ही चर्चा ज्यावेळेस आहे त्यावेळेस एक विचाराची आम्ही असलेली की ज्यांना ही लोकशाही वाचवायची त्यांनी एकत्र राहणं आवश्यक आहे, म्हणून मनापासून प्रयत्न आमचा होता। काँग्रेस म्हणून सुद्धा आम्ही त्यामध्ये पुढाकार घेतलेला होता। वंचित बहुजन आघाडीने 8 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली आहे। भंडाऱ्यातून संजय गजानन केवट, गडचिरोलीतून हितेश पांडुरंग मडावी, चंद्रपूरहून राजेश वागणूजी बेले, बुलढाण्याहून वसंत राजाराम मगर, अकोल्याहून स्वतः प्रकाश आंबेडकर, अमरावतीहून प्राजक्ता तारकेश्वर पिलेवान, वर्ध्याहून राजेंद्र साळुंके आणि यवतमाळ वाशिमहून खेमसिंग पवार यांचा समावेश आहे। वंचितने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी नागपूर लोकसभेत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। तसंच मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आणि ओबीसी संघटनांशी वंचितची बोलणी सुरू आहे। वंचित महाविकास आघाडी बाहेर पडल्यामुळे महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे, कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांचा काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना चांगलाच फटका बसला होता। सुशील कुमार शिंदे आणि अशोक चव्हाण या काँग्रेसच्या नेत्यांना पराभवाची चव चाखावी लागली होती। त्या पार्श्वभूमीवर वंचितला महाविकास आघाडीसोबत घेण्याचा आटोकाट प्रयत्न झाला। महाविकास आघाडीने वंचितला लोकसभेच्या 4 जागा देऊ केल्या होत्या, पण वंचितने तो प्रस्ताव फेटाळून लावला होता। वंचितने महाविकास आघाडीकडे 5 जागांची मागणी केली होती, मात्र जागा वाटपावरून तडजोड होऊ शकली नाही। वंचित महाविकास आघाडी बाहेर पडल्यामुळे महायुतीचा जीव मात्र भांड्यात पडलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।